आता तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी. सोसायटीचा मेंटेनन्स थकवला तर तुमचा फ्लॅट जप्त होऊन त्याचा लिलावही होऊ शकतो. ठाण्यामध्ये नुकताच एका घर मालकाला हा दणका बसलाय. पाहूया यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. मेंटेनन्स थकवला तर फ्लॅटचा लिलाव. ठाणे जिल्ह्यातील शेकडो सदनिका रडारवर. एका फ्लॅटवर जप्ती, बाकीच्या रांगेत. सोसायटीमध्ये पाणी, लिफ्ट, इमारतीतले दिवे, साफसफाई अशा कामांसाठी ठराविक रक्कम मेंटेनन्स पोटी द्यावी लागते. मात्र अनेक जण वर्षानुवर्ष ही रक्कम भरतच नाहीत. त्यांची थकबाकी लाखोंच्या घरात जाते, तरीही सोसायटीला तंगवलं जातं. आता अशा थकबाकीदारांचे फ्लॅट थेट लिलावात काढले जाऊ शकतात. अशीच एक घटना नुकतीच ठाण्यात घडली आहे. रामचंद्र नगर भागात एका दाम्पत्याचा फ्लॅट आहे. त्यांनी आपल्या सोसायटीचा 5 लाखांचा मेंटेनन्स थकवला. सोसायटीच्या तक्रारीनंतर उपनिबंधकांनी नोटीस बजावली. त्यानंतरही भरपाई केली गेली नाही आणि अखेर फ्लॅट जप्त करण्यात आला. मालकांनी त्यानंतरही दाद न दिल्यामुळे सदनिकेचा लिलाव करण्यात आला. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 101 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारे गेल्या आठवड्याभरात किमान 10 सदनिकांवरती कारवाई केल्याचं हाऊसिंग फेडरेशनने स्पष्ट केलंय. ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मेंटेनन्स न भरलेले जवळपास 400हून जास्त फ्लॅटधारक असल्याची माहिती आहे. या थकबाकीदारांची यादी तयार झाली असून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्याची तयारी सुरू झाली आहे. गृहनिर्माण संस्था असे वसुलीसाठी प्रस्ताव दाखल करत नाहीत, कारण एकत्र राहणारे लोक असतात, आपापसात वाद नको ही त्यांची भावना असते. पण ह्याचाच मिसएडव्हान्टेज असे थकबाकीदार सभासद घेतात. हा वसुली दाखला उपनिबंधकाकडून मिळाल्यानंतर तो रिकव्हरीसाठी आमच्या हाऊसिंग फेडरेशनचे वसुली अधिकारी असल्यामुळे तो आमच्याकडे वर्ग केला जातो. तुम्ही सोसायटीचा मेंटेनन्स थकवला असेल तर वेळीच सावध व्हा. सोसायटीशी बोलून घ्या आणि भरपाई करायला सुरुवात करा. अन्यथा तुमचा फ्लॅट लिलावात निघू शकतो. ठाण्याहून कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.